नमस्कार मंडळी. तर आपला 6 एकरचा प्लॉट आहे. काल 1 नंबरचा माल गेलाय, आज 2 नंबरचा माल तोडलाय आणि आज गाडी आली. ती पा आज गाडी आली आहे 12 टनाची. एक गाडी भरली आणि एक गाडी भरून साईडला लावली, तरी पण आपला माल उरलाय. भरपूर माल निघाला ह्या प्लॉटमध्ये. तर चला, मी एका लाईनला किती मस्त माल पण निघाला आणि किती दाट पण निघाला. ती पा पूर्ण गाडी भरली आणि उभा केली. आता अजून एक गाडी भरायची, म्हणजे 4 ते 6 वाजेपर्यंत ती 12 टनाची गाडी सहज भरणे होते. तर चला, मी तुम्हाला आपली कलिंगड दाखवते. हे पा कलिंगड एका लाईनला किती दाट पण आहेत आणि किती छान पण दिसायला. आणि 2 नंबरच्या मालाला कलिंगड एवढी मोठी साईज निघाली, खूपच दाट पण निघाले. तर आणि आपल्याला माल पण भरपूर निघाला. पा एका लाईनला किती बघा किती मस्त कलिंगड निघाले. ते एका लाईनला खूप दाट पण निघाले. ते आणि कलिंगडची साईज पण 2, 3, 4 किलोची साईज आहे. पा पूर्ण लाईनला ते पा लांबीपर्यंत किती मोठी कलिंगड. खूप दाट पण माल निघालाय. पा आणि हे कलिंगड म्हणजे 6 एकरच्या प्लॉटमधलं कलिंगड खायला पण खूपच गोड आहे आणि साईज पण मोठी आहे आणि खूप छान पण आहे. ह्याचा कलर म्हणजे या कलिंगडच्या कलरला म्हणजे काहीच झालं नाही. पा किती मस्त कलर पण आहे. पा म्हणजे सकाळपासून तोडलंय पण अजून कलिंगडाला आपल्या उन्हानं काहीच झालं नाही. म्हणजे आपले सुकून पण गेले नाहीत कलिंगड, म्हणजे खराब पण झाला नाही. याचा कलर पा किती मस्त कलर आहे. पा ढिगं पण किती भरपूर लागले. ते एका जाग्यावर 10, 15, 20, 25 एकाच जाग्यावर लागले. तर पा साईज पण कलिंगडाची किती मोठी साईज आहे. पा बघा बघा साईज किती मोठी आहे. खूपच मोठी साईज आहे. एका लाईनला खूप दाट पण माल आहे. पा हे तर सगळ्यात मोठा ढीग. पा किती मोठा ढीग लागला इथं कलिंगडाचा, खूपच मोठा. एकाच जागा 1, 2, 3, 4 पा एका लाईनला खूपच दाट माल निघाला. म्हणजे यामध्ये भरपूर माल होता, म्हणजे याला जास्त फवारणी खत वगैरे जास्त सोडला त्यामुळे. आता 1 नंबरचा माल गेला, आता 2 नंबरचा पण माल गेला. आणि जे बाकीचा माल आहे का छोटा ते आपल्याला घरी खायला ठेवायचा आहे छोटाला. आणि साईडला खरबुजाचा प्लॉट आहे. थोडंसं लावले आपल्या खाण्यासाठी थोडंसं लावले. ते बघा किती मस्त कलिंगड पडलेत. बघा हे खूपच छान दिसायले. ते खूप दाट पण आहे. एका जाग्यात 10, 12, 15, 16 पण आहेत. खूप छान माल निघालाय. आणि म्हणजे याला भाव पण आपल्याला म्हणजे कलिंगड मार्केट पण आपल्याला खूप छान लागलंय. म्हणजे आपले कलिंगड मार्केटला 8 रुपये किलोने गेलेत. म्हणजे 8 रुपये उन्हामुळं लवकर दिलंय, कारण की उन्हामुळं धबे पडायले. तर उन्हामुळं हे बघा किती मस्त वाटायलेत कलिंगड. आणि वातावरण शेतातलं वातावरण पण खूप छान वाटायलंय. आता एवढे भरायचे. आता म्हणजे एक गाडी भरली 12 टनाची आणि अजून एक 12 टनाची गाडी आली. आणि पूर्ण प्लॉट तोडणं झालाय. 2 नंबरचा माल. आता पूर्ण प्लॉट हे म्हणजे 3 एकरचा प्लॉट आता त्या गाडीमध्ये भरायचं. ती गाडी साईडला उभीच आहे. त्या गाडी उभा आहे. तर लेबर पण खाली बसले. तर म्हणजे त्यांना कंटाळा आला म्हणून थोडा वेळ ते आराम करायला येतं. आणि कलिंगड पण त्यांनी कापून खाल्ले. त्यांना कंटाळा आला म्हणून खूप लांब म्हणजे नेण्यासाठी खूप लांब वाहतूक आहे त्यामुळे. आता त्यांनी सगळे तोडून टाकलेत कलिंगड. हे बघा किती मोठं. बघा एका जाग्यावर किती मस्त दिसायले. तर किती मोठमोठाले पण कलिंगड दिसायले. तर म्हणजे आम्हाला हे कलिंगडचं प्लॉट गेला ना तर कतही करमत नाही, कारण की आम्ही खूप कष्ट केलेले असतात ना, त्यामुळे आम्हाला बिलकुलच चांगलं वाटत नाही. कष्टाचं फळ आम्हाला भेटलं. खूप कष्ट करावं लागतात. पूर्ण लाईनला खूप दाट माल निघाला आहे. पूर्ण एका लाईनला खूप दाट माल निघाला आहे. एका लाईनला एवढा माल निघाला, दुसऱ्या लाईनला पण खूप दाट माल निघाला आहे. इकडे प्लॉट पण संपत आला आहे. पा म्हणजे ह्या कडीला हे बांधापासून तर ह्या इकडं खूप मोठा प्लॉट आहे. आणि इकडं म्हणजे हे खायला खरबूज लावलेत ना, त्यामुळे ते दिसायले थोडे खरबूज दिसायले. तर छोट्या आहेत, अजून पिकले नाहीत खरबूज. पा इकडं थोडा माल पातळ निघाला आहे. पा इकडं कलिंगड म्हणजे इकडं संपत आलं ना प्लॉट आपला, त्यामुळे थोडा पातळ निघाला आहे. ते पा शेवटचा ढीग एकदम तितके 2च निघाले. तर शेवटला थोडं पातळ पण निघाला. तर चला, मी तुम्हाला अजून 2 नंबरची लाईन दाखवते. 2 नंबरच्या लाईनला पण पहा किती दाट माल निघाला. हे पहा ही 2 नंबरची लाईन आहे. पा शेवटपर्यंत तिथपर्यंत एक ढीग लावला. 1, 2, 3 ढिगं झाले. तर आणि आता इकडं जायचं. चला, ही 2 नंबरची लाईन आहे. किती दाट कलिंगड दिसायले. त्या शेवटपर्यंत खूपच छान कलिंगड दिसायले. तर खूप दाट माल निघालाय. खूपच छान, खूपच आनंद झाला. कष्टाचं फळ भेटतं शेवटी. किती पण कष्ट करा, आपल्या कष्टाचं फळ भेटतं. काळ्या मातीला कष्ट करावं लागतात, खूप कष्ट करावं लागतात. हे बघा आणि कलिंगडची साईज पण पहा तुम्ही. 2 नंबरचा माल आहे पण साईज बघा किती मोठी आहे. खूपच मोठी साईज आहे. 2 नंबरचा माल आहे पण साईज बघा किती मोठी आहे. खूपच मोठी साईज आहे कलिंगडची. ह्या लाईनला खूप दाट माल निघाला आहे. पहा आणि हा 6 एकरचा प्लॉट आहे आपला. संपत आला आहे आता, पूर्ण संपला. आपले वेल पण अजून म्हणजे वेल पण छान आहेत. वेल सुकून गेले नाहीत, म्हणजे याला पाणी चालू आहे ना त्यामुळं. हे बघा
इथं तर किती मोठा बघा, किती मोठे कलिंगड निघाले तर, खूपच मोठे कलिंगड निघाले तर, किती छान दिसायले तर हिरवागार, म्हणजे कलर बी असा सुंदर, किती छान दिसायला कलर. खूप दाट कलिंगड लागले होते आपल्याला. देवानं आपल्याला भरपूर कष्ट केले आणि देवानं आपल्याला मेहनतीचं फळ पण दिलं. हे पा इथे बी किती मोठा ढिगल आहे, खूपच छान दिसायले कलिंगड. म्हणजे आता एक 12 टनाची गाडी भरली आणि अजून एक 12 टनाची गाडी भरायची. हे पा किती मोठमोठ्याला ढिगं लागलेत, खूपच मोठमोठ्याला ढिगं लागले. तुम्ही पण नक्कीच या आमच्या खायला, म्हणजे कलिंगड खायला शेतामध्ये लाल लाल कलिंगड. हे पा किती मोठे साईज, आणि पा सगळ्यात मोठी साईज. हे पा सगळ्यात मोठी साईज, म्हणजे आता पिकत नाही, खराब होतं उन्हाने. हे पा म्हणजे कारण की आपण जे मोठाले कलिंगड होते का, ते मोठाले कलिंगड तोडले. ते पा किती मोठा ढीग लागला, खूपच मोठा ढीग लागला. एक कलिंगड बघा किती मोठं कलिंगड आहे. अय्यो मला तर उचलणं पण बघा, हे कलिंगड किती मोठं आहे, खूपच मोठं कलिंगड आहे बघा. हे कलिंगड किती छान वाटायलंय, खूपच छान वाटायलंय कलिंगड. आता लेबर लोकांना काय केलं माहिती आहे का, म्हणजे त्यांनी कलिंगड तोडले तर, आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, म्हणजे लपून लपून त्यांनी कलिंगड खायला ठेवले. ते पहा 2 कलिंगड ठेवलेत खायला, म्हणजे त्याला खाण्यासाठी, म्हणजे घरी नेण्यासाठी ठेवलेत त्यांनी. हे पहा खूप मोठी साईज पहा, कलिंगड किती 8-9 किलोचं कलिंगड त्यांनी खायला ठेवले होते. हे पहा त्यांना घरी न्यायला ठेवले तर खूपच मोठाले कलिंगड झाले. ते पहा 6 एकरचा प्लॉट आहे.